लहानपणी आपण पेन्सिलने लिहायचो, कारण तेव्हा चुका खोडरबरने पुसता यायच्या. पण मोठे झाल्यावर आपल्या हातात पेन देण्यात आला, कारण आता आपल्या चुका पुसणं इतकं सोपं नसतं. पेनची शाई एकदा कागदावर उमटली की ती कायमची राहते. आपलं आयुष्यही असंच आहे. आपण कोणाशी काय बोलतो, कोणासोबत कसं वागतो, हे त्या पेनच्या शाईसारखं असतं. आपण ते खोडू शकत नाही. फक्त त्यावर नवीन आणि चांगलं लिहून जुन्या चुका झाकण्याचा प्रयत्न करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे पेन कितीही महागडा असो, जर त्याच्या आत शाई नसेल तर तो फक्त एक शोभेची वस्तू उरतो. तसंच तुमचं पद, पैसा आणि प्रतिष्ठा कितीही मोठी असू द्या, जर तुमच्या मनात माणुसकीची शाई नसेल तर तुमच्या अस्तित्वाला काहीच अर्थ उरत नाही. आता तुमच्या हातात पेन आहे, त्यामुळे विचार करून लिहा आणि विचार करून बोला, कारण आता तुमच्या चुका पुसण्यासाठी खोडरबर उपलब्ध नाही. लहानपणीची पेन्सिल आणि मोठेपणातील पेन यात फक्त लिहिण्याचं साधन बदलत नाही, तर आपली जबाबदारी सुद्धा बदलते. ही गोष्ट तुम्हाला नक्कीच विचार करायला लावेल. ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.